मित्रांनो, गुरुवारी रात्री 9च्या सुमारास 4 जूनला इथे आपण जर बघितलं तर उदगीरमध्ये इथे आपण बघू शकता जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 9 वाजता होणार आहे. त्याचबरोबर अरंध इथे देखील पाऊस पडणार आहे. शिरूरमध्ये देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर खाली आपण बघितलं तर निलंगामध्ये देखील पाऊस पडणार आहे. हा जो पाऊस असणार आहे, हा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आपण जर लातूर, औसा, निलंगा त्याचबरोबर अरोज, शहाजानी हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर उमरगा, लोहरा, नलदुर्गा, अक्कलकोट परिसर हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर सोलापूर परिसर बघितला, सोलापूर, तुळजापूर या भागात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे गुरुवारी रात्री 9च्या सुमारास. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर तुळजापूर परिसर बघितला, धाराशिव, तुळजापूर या परिसरात देखील वातावरणात बदल होणार आहे आणि ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. वैराग, त्याचबरोबर बार्शी, कुर्डवाडी, पंढरपूरमध्ये कोरडं वातावरण आहे, मोहोळमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर सांगोल्यामध्ये बघितलं तर कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर जतमध्ये कोरडं वातावरण आहे. सांगलीमध्ये कोरडं वातावरण आहे. आपण जर थोडंसं पुढे गेलो, शुक्रवारी पहाटे जर बघितलं आपण तर वातावरणामध्ये आपल्याला काही बदल जाणवतो आहे का? तर आपल्याला कुठलाही बदल महाराष्ट्रामध्ये जाणवत नाही आहे. शुक्रवारी 5 तारखेला देखील कधी पाऊस असणार. शुक्रवारी 5 जूनला देखील म्हणजेच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे. आपण जर शेगाव येथे जर बघितलं, शेगाव त्याचबरोबर हिंगोली या परिसरात हलक्या ते मध्यम म्हणजेच चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा. वाशिम, पुसदमध्ये देखील पाऊस असणार आहे. जिंतूरमध्ये देखील ढगाळ वातावरण असेल. परभणी, पूर्णा, परळी, अंबाजोगाई, सरवला, लातूर, शिरूर या परिसरात देखील पाऊस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरात देखील शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर पारनेर परिसर बघितला, शिरूर परिसर बघितला, येथे देखील हलका पाऊस पडणार आहे. भोरी या परिसरात देखील हलका पाऊस पडू शकतो. श्रीगोंद्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. दौंडमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. केडगावमध्ये देखील हलका पाऊस होणार आहे. जेजुरीमध्ये देखील हलका पाऊस होईल. सासवडमध्ये देखील हलका पाऊस होईल. पुण्यामध्ये देखील त्याच पद्धतीनं पाऊस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं सातारा, कोल्हापूर त्याचबरोबर पुणे, अकोले, नाशिक, मालेगाव या संपूर्ण पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्याला सबस्क्राईब आपल्या चॅनलला करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये विजाचा वेग देखील असणार आहे आणि वाऱ्याचा वेग देखील या पावसामध्ये असणार आहे. खास करून नीरा, बारामतीमध्ये विजाचं प्रमाण दिसत आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हिंगोलीमध्ये देखील विजाचं प्रमाण असणार आहे. त्याचबरोबर जिंतूरमध्ये देखील विजाचं प्रमाण आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा.